नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये आपण दारिद्र्य हा जो चॅप्टर डिस्कस करत आहोत त्या संदर्भात आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की दारिद्र्य जे काही भारतामध्ये मोजलं गेलेलं आहे, दारिद्र्य मोजत असताना आपल्या देशामध्ये आपण निरपेक्ष दारिद्र्य हे कन्सिडर करत असतो। मग निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर निरपेक्ष दारिद्र्य कन्सिडर करत असताना किंवा निरपेक्ष दारिद्र्य देशामध्ये मोजत असताना एक दारिद्र्य रेषा फिक्स केली जाते, ज्याला आपण असं म्हणतो बिलो पॉवर्टी लाईन, BPL एक्झॅक्टली। मग बिलो पॉवर्टी लाईन ती जी दारिद्र्य रेषा आहे ती किती असावी एक्झॅक्टली, या संदर्भात आपल्या देशामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या समित्या किंवा वेगवेगळे आयोग स्थापन केले आणि त्या आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार आपल्या देशामध्ये दारिद्र्य रेषा ही फिक्स करण्यात आली। त्यामध्ये आपण स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे दोन्ही टप्पे ऑलरेडी डिस्कस केलेले आहे। जसे की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दादाभाई नौरोजी यांनी सांगितलं होतं की दारिद्र्य रेषा ही किती असावी, त्यांचं जे काही ते बुक आहे की पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, त्यानंतर राष्ट्रीय नियोजन समिती असेल किंवा बॉम्बे प्लॅन असेल, या घटकांमध्ये आपण पाहिलेलं आहे की दारिद्र्य रेषा किती असावी या संदर्भात सांगितलेलं होतं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अलग कार्यगट आहे, त्यानंतर लकडवाला समिती आहे, सुरेश तेंडुलकर समिती किंवा सी रंगराजन समिती, या समितींनी दिलेला जो अहवाल आहे त्या अहवालाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आपण बिलो पॉवर्टी लाईन ही फिक्स केलेली आहे एक्झॅक्टली। काही समित्यांनी BPL निर्धारित करण्यासाठी किंवा दारिद्र्य रेषा निर्धारित करण्यासाठी उष्मांक हा घटक किंवा त्याला आपण कॅलरी म्हणू, कॅलरी हा घटक महत्त्वाचा मानला, तर काही समित्यांमध्ये जो अन्न हा घटक प्लस त्याच्यासोबत आणखीन काही घटक समाविष्ट करून दारिद्र्य रेषा निश्चित करण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण बहुआयामी दारिद्र्य असं सुद्धा म्हणजे म्हणू शकतो। ठीक आहे, जसं की बहुआयामी दारिद्र्य हे आपल्या देशामध्ये सुरेश तेंडुलकर या समितीने आणलेलं होतं एक्झॅक्टली, की त्यामध्ये असं सांगितलं होतं की फक्त अन्न घटक हा एकमेव घटक दारिद्र्य रेषा फिक्स करताना मोजता कामा नये, तर त्यासोबतच इतरही काही घटकांचा समावेश असावा। ते ऑलमोस्ट डिस्कशन आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेलं आहे। जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर आधी ते लेक्चर बघून घ्या। आणि शेवटी त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की नीती आयोगाने एक कृती गट स्थापन केलेला होता किंवा एक ॲक्शन फोर्स, की ज्याला आपण असं म्हणू की नीती आयोग कृती दल, ठीक आहे ना, ॲक्शन टास्क फोर्स। 2015ला असा एक ॲक्शन टास्क फोर्स स्थापन केला होता नीती आयोगाच्या माध्यमातून, कारण की देशामध्ये दारिद्र्य किती आहे, दारिद्र्य रेषा काय असावी या संदर्भातले डिसिजन घेण्याचं काम हे नियोजन आयोगाचं होतं। परंतु 2015च्या दरम्यान नियोजन आयोग समाप्त करण्यात आला आणि त्याच्या जागी आला नीती आयोग। मग नीती आयोगाने नरेंद्र मोदी सरकार जे आहे तर यांच्या कारकिर्दीमध्ये नीती आयोगाने एक डिसिजन घेतलं की ती जी दारिद्र्य रेषा आहे त्या दारिद्र्य रेषेमध्ये आता काही सुधारणा केल्या जाव्यात, नव्याने दारिद्र्य रेषा ही स्वीकारली जावी। यासाठी त्यांनी त्या दारिद्र्य रेषेचा अभ्यास करण्यासाठी एक नीती आयोग कृती दल स्थापन केलेला होता। ठीक आहे, त्या कृती दलाची स्थापना ही 16 मार्च 2015 रोजी करण्यात आलेली होती। ठीक आहे, या कृती दलाचे जर आपण अध्यक्ष पाहिले तर ते म्हणजे पनगारिया एक्झॅक्टली, म्हणजे जे नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते अरविंद पनगारिया, तर अरविंद पनगारिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कृती दल स्थापन केला। या कृती दलामध्ये एकूण 14 सदस्य एक्झॅक्टली 14 सदस्य होते आणि हे जे 14 सदस्य आहेत या 14 सदस्यांच्या माध्यमातून तो कृती दल स्थापन केला। आणि या कृती दलाला कोणतं कार्य बहाल करण्यात आलं किंवा कोणतं कार्य त्यांच्याकडे सोपवलं, तर या कृती दलाचे नेमके मग उद्देश, त्यालाच आपण म्हणू उद्देश, एक्झाममध्ये विचारलं जातील। ठीक आहे, की नीती आयोग कृती दलाचे मुख्य उद्देश, किंवा त्याला असंही म्हटलं जाईल की पनगारिया कृती दलाचे उद्देश कोणते होते, म्हणजे कोणत्या उद्देशासाठी हा कृती दल स्थापन केलेला होता। तर त्याचे असे 3 उद्देश आपल्याला एक्झामशी रिलेटेड लक्षात ठेवायचे आहेत। ते 3 उद्देश म्हणजे कोणते, की जसं की नवीन दारिद्र्य रेषा निश्चित करणे, म्हणजे देशामध्ये जी सुरेश तेंडुलकर आणि सी रंगराजन समिती यांनी दिलेली जी दारिद्र्य रेषा होती, तर त्या दारिद्र्य रेषेव्यतिरिक्त आता एक नवीन दारिद्र्य रेषा आपण निश्चित केली पाहिजे, अशा प्रकारचा एक उद्देश होता। म्हणजे मग ह्या नीती आयोग कृती दलाने काय करायचं आहे, तर नवीन दारिद्र्य रेषा फिक्स करायची, पहिला उद्देश। दुसरा उद्देश आहे की दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा तयार करायचा।
एक्झॅक्टली, म्हणजे जे काही दारिद्र्य निर्मूलन केलं जाईल, म्हणजे कशा प्रकारे देशामध्ये पॉवर्टी इरेडिकेशन किंवा दारिद्र्याचं निर्मूलन करता येईल, तर अशा प्रकारे त्याचा एक आराखडा, त्याचा एक अहवाल इथे निर्माण करणं हा हेतू आहे या कृती दलाचा. तिसरा एक मोस्ट इम्पॉर्टंट हेतू आहे की दारिद्र्याची कार्यात्मक व्याख्या, की एक्झॅक्टली दारिद्र्य कशाला म्हणता येईल त्याची ती व्याख्या करायची आहे. अशा प्रकारचे 3 महत्त्वाचे उद्देश घेऊन हा कृती दल स्थापन करण्यात आला आणि त्याचं कार्य सुरू झालं. एक्झॅक्टली ते झालं उद्दिष्टासंदर्भात. आता होते काय की या कृती दलांनी योग्य प्रकारे दारिद्र्याशी रिलेटेड किंवा दारिद्र्य रेषेशी रिलेटेड काही शिफारशी देणं अपेक्षित होतं, परंतु ह्या कृती दलाने ॲक्च्युअलमध्ये शिफारशी न देता काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. निरीक्षणं म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये दारिद्र्याशी रिलेटेड नेमकी काय स्थिती आहे किंवा काय असायला पाहिजे या संदर्भात काहीशी निरीक्षणं दिलेली आहेत. मग ती निरीक्षणं कोणकोणती आहेत ते आपण बघू. जसं की फर्स्ट याच्यामध्ये त्यांनी 3 प्रकारचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. एक्झॅक्टली, आता मित्रांनो हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये तुम्हाला हे पॉईंट्स जसेच्या तसे विचारले जाऊ शकतात, मल्टी स्टेटमेंट अथवा सिंगल स्टेटमेंट, जो काही प्रश्न असेल तर हे तुम्हाला निरीक्षण मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. अगदी तुम्ही ते नोट डाऊन करून घ्यायचे. ठीक आहे, पहिले आपण बघू की याच्यामध्ये 3 निरीक्षणं नोंदवलेले आहेत. त्यामध्ये असं सांगितलं की बा एक्झॅक्टली दारिद्र्य रेषेचे मोजमाप कशासाठी करायचं है ना, की आपण का दारिद्र्य रेषेचं मोजमाप का करायला लागलो. दरवर्षी किंवा वेळोवेळी आपण हे जे आयोग स्थापन केले, तर हे आयोग स्थापन करून जी काही दारिद्र्य रेषा आपण फिक्स केली ती एक्झॅक्टली कशासाठी दारिद्र्य रेषा निर्माण केली, तर त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी फर्स्ट की तुलना करण्यासाठी, की आपण आपल्या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, किती कमी झालं, मागच्या काही वर्षामध्ये दारिद्र्य किती होतं आणि आता दारिद्र्य किती आहे, ही जी तुलना आहे, किंवा भारतामध्ये दारिद्र्य आणि इतर देशामध्ये दारिद्र्य, ह्या 2 देशामध्ये जी तुलना आहे, तर अशा प्रकारचं तुलनात्मक परीक्षण करण्यासाठी आपण दारिद्र्याचं मोजमाप करत असतो. एक्झॅक्टली. सेकंड त्यांनी असं म्हटलं की दारिद्र्याचं मोजमाप आपण कसं करतो किंवा दारिद्र्याचं मोजमाप कसं करावं, तर त्यांनी सिंपल सांगितलं की सुरेश तेंडुलकर समितीने जे काही सांगितलं आहे आपल्याला, की सुरेश तेंडुलकर समितीनुसार की जसं की मल्टी डायमेन्शनल पॉव्हर्टी, बहुआयामी दारिद्र्य, की त्यामध्ये फक्त अन्न घटकच नव्हे तर इतर घटकांचा सुद्धा समावेश करून दारिद्र्य निश्चित करावं. तर अशा प्रकारे मोजमाप कसं करावं, तर सुरेश तेंडुलकर समितीने दिलेल्या शिफारशीनुसार भारतामध्ये दारिद्र्याचं मोजमाप केलं जावं, अशा प्रकारचं एक तिथे निरीक्षण नोंदवलेलं आहे. नेक्स्ट असं म्हटलं की दारिद्र्य कसे दूर करावे. बरोबर आहे, म्हणजे देशातलं जर दारिद्र्य आपल्याला संपवायचं असेल तर मग देशातलं दारिद्र्य हे कसं संपवावं या संदर्भात त्यांनी 2 बाबी सांगितलेल्या आहेत. फर्स्ट म्हटलं की आर्थिक वाढ केली जावी आणि दुसरं म्हटलं की योजनांची प्रभावी अंमलबजावणी. एक्झॅक्टली, योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे 2 प्रकारचे त्यामध्ये सांगितलं की हे जर 2 मुद्दे आपल्या देशामध्ये जर अंमलबजावणीत आणले तर देशातलं दारिद्र्य हे आपण संपवू शकतो किंवा कमी करू शकतो. मग याच्यामध्ये आर्थिक वाढ म्हणजे काय, तर आर्थिक विकासाशी रिलेटेड जे काही प्रकल्प गव्हर्नमेंटला आणणं पॉसिबल होईल ते प्रकल्प गव्हर्नमेंटनी आपल्या देशामध्ये आणावेत आणि देशाचा आर्थिक विकास करावा, देशामध्ये औद्योगिक विकास करावा. ठीक आहे, तिथे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे भारतीय नागरिकांना. जर असं होत असेल, आर्थिक विकास आर्थिक वाढ जर होत असेल तर आपल्या देशामध्ये जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य कमी होऊ शकेल. त्यानंतर सेकंड म्हटलं की योजनांची प्रभावी अंमलबजावणी. मग गव्हर्नमेंट काय करते बरेच वेळा की दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी योजना तर आणते, परंतु त्या योजनांची अंमलबजावणी फारशी प्रॉपर होत नाही. असं होऊ नये म्हणून मग योजनांची अंमलबजावणी ही प्रॉपर करावी असं इथे एक सांगितलेलं आहे. जसं की आपण पाहू रोजगार हमी योजना. आता रोजगार हमी योजना ही गव्हर्नमेंटने दिलेली आहे, परंतु खरोखर रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी ही देशामध्ये प्रॉपर होते का, तर ती व्हावी अशी अपेक्षा आहे या ठिकाणी. म्हणून मग ह्या 2 बाबी जर आपण पार पाडल्या व्यवस्थित तर देशातलं दारिद्र्य हे दूर होऊ शकते. असे हे महत्त्वाचे 3 निरीक्षणं त्यांनी नोंदवलेले आहेत या कृती दलाने. ठीक आहे, पुढचं निरीक्षण असं आहे की त्यामध्ये असं म्हटलं दारिद्र्य मोजण्याची कारणे, की आपल्या देशामध्ये आपण दारिद्र्य का मोजतो, दारिद्र्य मोजण्याचं नेमकं कारण कोणतं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की फर्स्टमध्ये असं सांगितलं दारिद्र्य रेषेखालील कुटुंब शोधणे.
आपण दारिद्र्याचं मोजमाप का करतो? कारण की आपल्याला दारिद्र्य रेषेखाली जे काही कुटुंब आहेत तर ते कुटुंब आपल्याला शोधायचे आहेत. म्हणजे बीपीएल कुटुंब कोणकोणते आहेत, बिलो पॉवर्टी लाईन, एक्झॅक्टली दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबाचा शोध घेणे, यासाठी आपण आपल्या देशामध्ये दारिद्र्याचं मोजमाप करत असतो. अशा प्रकारचे निरीक्षण त्यांनी दिलेलं आहे. नेक्स्ट असं म्हटलं की योजनांचा लाभ हस्तांतरित करणे. एक्झॅक्टली म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या योजना आपल्या देशामध्ये येत असतात तर त्या योजना एक्झॅक्टली कोणाला द्यायच्या, त्याचा लाभ हा योग्य प्रकारे म्हणजे हस्तांतरित करता यावा, यासाठी आपण दारिद्र्याचं मोजमाप करतो. कारण की ज्या कुटुंबामध्ये दारिद्र्य जास्त आहे त्यांना योजनांचा लाभ दिला गेला पाहिजे. जसं की आपण पाहू शकतो की सध्या कोरोनाची स्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. मग अशा कोरोनाच्या स्थितीमध्ये गव्हर्नमेंट काही कुटुंबियांना जे काही असेल आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न इथे करत आहे. मग ती आर्थिक मदत नेमकी कोणाला द्यायची? तर ज्या व्यक्तीचं उत्पन्न खूपच कमी आहे अशा व्यक्तीला ती आर्थिक मदत दिली जावी. परंतु मग तिथे आपल्याला हे शोधणं आवश्यक आहे की उत्पन्न कोणाचं कमी आहे, आर्थिकदृष्ट्या कोण कमकुवत आहे किंवा दारिद्र्यामध्ये येतो. म्हणून मग अशा दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबाचा शोध घेणे आणि त्या कुटुंबांना योजनांचा हस्तांतरण करणे, त्यांना योजना पुरविणे, यासाठी आपण दारिद्र्याचं मोजमाप करत असतो. पुढचं आहे की तुलना करणे. पुन्हा एकदा सेम जसं की इथे आपण पाहिलेलं आहे की आपल्या देशाचं दुसऱ्या देशाबरोबर तुलना करता यावी किंवा आपण सध्या दारिद्र्यातून बाहेर निघत आहोत का, मागच्या काही वर्षाशी तुलना करता यावी, यासाठी आपण दारिद्र्याचं मोजमाप करत असतो. तर ही झाली काही निरीक्षणे किंवा हे झालं एक निरीक्षण. त्यामध्ये आपण असं म्हटलं दारिद्र्याचं मोजमाप आपण का करतो, त्याची कारणे. पुढे काही निरीक्षण आहेत. पुढच्या निरीक्षणामध्ये असं म्हटलं की दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करावी. लक्षात घ्या मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे. खरं पाहिलं तर नीती आयोग कृती दल कशासाठी स्थापन केला होता? तर नवीन दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी. एक्झॅक्टली नवीन दारिद्र्य रेषा निश्चित करायची होती, परंतु या कृती दलाने कोणत्याही प्रकारची नवीन दारिद्र्य रेषा निर्माण केली नाही. उलट त्यांनी असं म्हटलं की नवीन दारिद्र्य रेषा निर्माण करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करावी आणि त्या समितीने नवीन दारिद्र्य रेषा निर्माण करावी. म्हणजे यांनी इथे दारिद्र्य रेषा निश्चित केली नाही. एक्झॅक्टली नेक्स्ट असं म्हटलं की दारिद्र्य रेषा निश्चित करताना राज्यांना सहभागी करावे. बरोबर आहे, म्हणजे राज्यांना दूर ठेवू नये. केवळ केंद्र सरकारने निर्णय घेऊन नवीन दारिद्र्य रेषा फिक्स करू नये, तर नवीन दारिद्र्य रेषा फिक्स करण्यासाठी घटक राज्यांचा सहभाग त्याच्यामध्ये नोंदवावा. घटक राज्यांच्या सहमतीने दारिद्र्य रेषा फिक्स केली पाहिजे. अशा प्रकारचं इथे निरीक्षण दिलेलं आहे. नेक्स्ट असं म्हटलं रंगराजन समितीची दारिद्र्य रेषा समाप्त करावी. बरोबर आहे, म्हणजे 2012ला जे रंगराजन समिती आलेली होती आणि रंगराजन समितीने जे काही दारिद्र्य रेषा फिक्स केलेली आहे तर ती दारिद्र्य रेषा आता कन्सिडर करू नये किंवा त्या दारिद्र्य रेषेच्या माध्यमातून मोजमाप करू नये, ती संपवावी. तर ऑलरेडी इथे सांगितलं की तेंडुलकर समिती जी आहे तर तेंडुलकर समितीने जे काही दारिद्र्य रेषा सांगितलेली आहे तीच दारिद्र्य रेषा कंटिन्यू करावी जोपर्यंत नवीन दारिद्र्य रेषा नवीन एखादी तज्ज्ञ समिती निर्माण करत नाही तोपर्यंत. जेव्हा अशी समिती स्थापन करून नवीन दारिद्र्य रेषा निर्माण केली जाईल, ठीक आहे, तेव्हा मग मात्र ही पण समाप्त होईल. परंतु सध्या तरी असं सांगितलं की सी रंगराजन समितीने दिलेल्या शिफारशीनुसार जी काही दारिद्र्य रेषा आहे त्यापेक्षा तेंडुलकर समितीने दिलेल्या शिफारशीनुसारची जी दारिद्र्य रेषा आहे ती कंटिन्यू करावी. नेक्स्ट असं म्हटलं गरिबी निर्मूलनाच्या प्रगतीचे परीक्षण करावे. एक्झॅक्टली मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे, हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की गरिबी निर्मूलन म्हणजे गव्हर्नमेंटने आत्तापर्यंत गरिबी निर्मूलनासाठी जे काही प्रयत्न केलेले आहेत तर त्या प्रयत्नाची किंवा त्यामध्ये किती प्रगती झालेली आहे. अगदी आपण पाहू शकतो की 1975ला इंदिरा गांधी सरकारने जेव्हा आणीबाणी घोषित केली होती तेव्हा त्या आणीबाणी घोषित केली होती तेव्हा त्यामध्ये त्यांनी 20 कलमी कार्यक्रम लागू केलेला होता. त्यामध्ये सुद्धा असा एक मुद्दा होता त्या 20 मुद्द्यांपैकी की गरिबी निर्मूलन. एक्झॅक्टली मग गरिबी निर्मूलनासाठी इतक्या वर्षापासून आपलं गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे, तर मग त्या गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नामध्ये किंवा त्या प्रगतीमध्ये काही प्रोग्रेस होत आहे अथवा नाही, तर ते प्रोग्रेस तिथे चेक केलं जावं. अशा प्रकारे इथे म्हटलेलं आहे की त्या प्रगतीचं परीक्षण करावं. ठीक आहे. नेक्स्ट असं म्हटलं 7वा मुद्दा की गरिबी निर्धारित करणाऱ्या निश्चित घटकांच्या प्रगतीचे निरीक्षण करावे. म्हणजे व्यक्तीची गरिबी कोणकोणत्या घटकाच्या माध्यमातून आपण निश्चित करत असतो, तर पोषण घटक. बरोबर आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला
योग्य प्रमाणात पोषण घटक प्राप्त होत नाहीत असा व्यक्ती किंवा अशी स्थिती म्हणजे दारिद्र्य. ठीक आहे. त्या व्यक्तीला निवासाची जर व्यवस्था नसेल, पिण्याचे पाणी व्यवस्थित नसेल, विद्युत जर त्याला उपलब्ध होत नसेल, तर अशा व्यक्तीची ती जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे दारिद्र्य. बरोबर आहे. मग या घटकांच्या माध्यमातून दारिद्र्य निश्चित होत असते. मग या घटकांचा विकास किती झालेला आहे, या घटकांची प्रगती आपल्या देशामध्ये किती झालेली आहे याचं निरीक्षण किंवा याचं परीक्षण केलं जावं. याचं परीक्षण करायचं आणि ठरवायचं की खरोखर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून नागरिकांच्या पोषणाची पातळी ही वाढवली जात आहे का, त्याच्यामध्ये काही प्रगती होत आहे का, आणि जर प्रगती होत असेल तर इट्स ओके, आणि जर प्रगती होत नसेल तर मग त्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. तशा प्रकारचा कृती आराखडा म्हणजे निर्माण केला जाईल. जसं इथे असं म्हटलं की बा दारिद्र्य निर्मूलनासाठी कृती आराखडा, मग तो जो काय असेल तो निर्माण केला जाईल. परंतु इथे असं म्हटलं की दारिद्र्य ज्या घटकांच्या माध्यमातून आपण निर्धारित करत असतो त्या घटकांच्या प्रगतीचं इथे निरीक्षण केलं जावं. अशा प्रकारे शेवटचा मुद्दा आपण इथे पाहू. त्यामध्ये असं म्हटलं की खालच्या 30% गरीब लोकसंख्येच्या प्रगतीचे परीक्षण करावे. एक्झॅक्टली जसं इथे म्हटलं गरिबी निर्धारित करणाऱ्या घटकांचं परीक्षण करा, त्यांच्या प्रगतीचं परीक्षण करा, तसं इथे असं म्हटलं की देशामध्ये जी गरीब लोकसंख्या आहे किंवा जी काही लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये सर्वात गरीब असलेले जे सर्वात खालचे 30% गरीब लोक आहेत, दारिद्र्य असलेले लोक आहेत, तर ह्या गरीब लोकसंख्येच्या प्रगतीचं की या 30% लोकसंख्येची प्रगती होत आहे अथवा नाही. म्हणजे होते कसं, आपण दरवर्षी दारिद्र्यरेषा जी काय आहे ती फिक्स करून त्या दारिद्र्यरेषेखाली असलेले म्हणजे जे BPL कुटुंब आहेत त्या BPL कुटुंबाचा विकास व्हावा यासाठी आपण वेगवेगळ्या योजना आणत असतो, वेगवेगळ्या योजना आपण त्यांना हस्तांतरित करत असतो. मग या योजनांचा लाभ घेऊन ते जे कुटुंब आहेत तर त्यांची प्रगती होणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. मग त्यांची प्रगती होत आहे अथवा नाही, प्रगती जर होत असेल तर कुठपर्यंत आता त्यांची प्रगती झालेली आहे, तर याचं पूर्ण परीक्षण करणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे किंवा तशा प्रकारचं परीक्षण केलं जावं. अशा प्रकारचा अहवाल किंवा अशा प्रकारची निरीक्षणे ही नीती आयोग कृती दलाने आपल्याला दिलेली आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की याला तुम्ही नीती आयोग कृती दल म्हणा अथवा पनगारिया कृती दल असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. अरविंद पनगारिया टास्क फोर्स असं जनरली त्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हे झालं नीती आयोगाच्या माध्यमातून गरिबी किंवा दारिद्र्याशी रिलेटेड एक जो काही ॲक्शन घेण्यात आलेली आहे तर ती ॲक्शन लेटेस्ट आहे, आपल्याला ती खूप आवश्यक आहे आताच्या एक्झामसाठी. ओके. एक मुद्दा आपण डिस्कस करूया तो म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण जो एक प्रश्न दिला होता तर त्या प्रश्नाचं एक्झॅक्टली काय उत्तर आहे तर आपण बघू तो प्रश्न काय आहे. त्या प्रश्नामध्ये आपण असं म्हटलं होतं की भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कुणी जोडला आहे. फर्स्ट PK बर्मन, सेकंड डॉक्टर मॉन्टेसिंग अहलुवालिया आणि थर्ड दांडेकर व रथ आणि फोर्थ BS मिन्हास. एक्झॅक्टली तर असे 4 ऑप्शन होते. त्यामध्ये असं म्हटलं की भारतातील दारिद्र्य संकल्पना म्हणजे भारताची जी दारिद्र्य ही जी संकल्पना आहे तर ही संकल्पना उष्मांकाशी कुणी पहिल्यांदा जोडलेली आहे. एक्झॅक्टली उष्मांक आपण म्हणू कॅलरी. बरोबर आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस करताना ते अगदी ते लकडवाला समितीपासून पाहिलं होतं की उष्मांक ही संकल्पना यायला लागली. बरोबर आहे. परंतु पहिल्यांदा भारताची दारिद्र्य ही संकल्पना उष्मांकाशी जी जोडलेली आहे ती पहिल्यांदा जोडली दांडेकर व रथ या म्हणजे अभ्यासकांनी किंवा ह्या अर्थशास्त्रज्ञांनी. बरोबर आहे. की देशामध्ये योग्य प्रमाणात उष्मांक न घेऊ शकणारे जे लोक आहेत तर ते म्हणजे दारिद्र्य. आणि इतर जे ऑप्शन या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर इतर ऑप्शन जे आहेत तर त्यांनी दारिद्र्य म्हणजे भारतातील दारिद्र्य हे उष्मांकाशी जोडलं नाही तर ते त्यांनी जोडलं जो उपभोग्य खर्च असतो त्या खर्चाशी. बरोबर आहे. म्हणजे कॅलरी ऊर्जा वगैरे अशा प्रकारचा त्यांनी रेफरन्स घेतला नाही तर त्यांनी खर्च उपभोग्य खर्च त्यावरती त्यांनी फोकस केलं आणि त्या आधारे भारतात दारिद्र्य रेषा फिक्स करण्याचा प्रयत्न केलेला होता. एक्झॅक्टली अशा प्रकारचा हा एक मुद्दा किंवा हा एक प्रश्न होता. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर शुभम घुगे यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे जो क्रमांक 3 आहे ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. मित्रांनो आणखी एक याच्यामध्ये असा मुद्दा आहे की भारतामध्ये दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी वेळोवेळी समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. ॲटलिस्ट
एवढं तरी आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की आत्तापर्यंत कोणकोणत्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती काही समित्या दिसतील. ह्या जेवढ्याही समित्या आहेत ह्या सर्व समित्यांनी आत्तापर्यंत भारतातील दारिद्र्य रेषा निश्चित करण्याचं काम हे केलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि आजचा जो प्रश्न आहे तोही प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. या प्रश्नाचं निश्चितच तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. दारिद्र्य रेषा ह्याच किंवा दारिद्र्य ह्या टॉपिक संदर्भात जे काही आपलं राहिलेलं डिस्कशन आहे ते डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. तोपर्यंत तुम्ही करा रिव्हिजन. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संदर्भातील अशी व्हिडिओ मिळविण्यासाठी एकलव्य एज्युकेटर्स हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील.